आणि तोपर्यंत आम्हाला आला मोराचा आवाज. हा काही लागली लवकर आंघोळ कर आणि आपल्याला जायचंय कुठे. शिव ही बा आई ए काय खाते वजस्वी. हा बघा कोल्हापुरी ठेचा घेतलेला आहे जो मी चपाती सोबत रेमटवलाय. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. आणि आजची मॉर्निंग तुम्ही बघताय गच्चीवरती. मॅडमने खास चाय वगैरे आज वरती आणलेली आहे. दाखव ग. हे बघा माझा कप आहे. माझ्या कप मधलं चहा कशाला पिते रे. आणि तुम्हाला मेन सीन सांगतो आम्ही वरती आज कसं काय आलो. काय झालं माहितीये का, आम्ही झोपलेलो आणि कृषी तर रडत रडत उठलेला आज लवकरच. किती वाजता उठला का? 8 वाजता. आणि सीन झाला असा की हा उठला आणि आम्ही परत झोपायला जातच होतो झोपायला. म्हणजे आम्ही बेडवरती पडलेलो आणि तोपर्यंत आम्हाला आला मोराचा आवाज. हा असा आवाज आला, मोराचा आवाज आला. तसा आम्ही उठलो. रुद्राला पण कृषीला पण उचलला आणि डायरेक्ट गच्चीवरती पळत आलो की आम्हाला दिसेल तो, पण नाही दिसला यार. इट्स ओके, नेक्स्ट टाइम. पण एवढा जवळ आवाज आलेला आहे, खूप जवळ आवाज आलेला खिडकीच्या बाहेरच आहे है ना. हा, म्हणून आम्ही खूप सर्च केलं पण मोर येतो बाई, गेला त्याचे रस्ते. तुला कळलं हे काय मला सोडणार नाही. हा, त्यात एक कुत्रे पण आहेत. हा ना, एक भुंकायला चालू केलं लोकांनी है ना. जाऊ दे, ऍटलीस्ट आवाज तरी ऐकायला भेटतो हो, की आमच्या इथे मोर असतात. हा. ऍक्च्युअली म्हणजे असं ही झाडं ऍक्च्युली वाढलेत, झाडं वाढली तर नाही, या साईडला समोरच. काय तर भरपूर. इथे समोर आहे ना, समोरच असायचं. चला खाऊया, चहा थंड होईल एकदम. थंडा बाबा. मॅडम तर सिनेमॅटिक शूट घेऊया, एक सिनेमॅटिक शॉट घेऊया चहा पिताना. गाईज आता मस्त माझा वर्कआउट झालेला आहे. हे बघा हे बघा हे बघा, दिसतंय ना वर्कआउट झाला ना. काय का तुका हिला घाई लागली लवकर आंघोळ कर आणि आपल्याला जायचंय कुठे. बघितलं. अच्छा दादा, आम्ही एका ठिकाणी जाणार आहे आणि तुम्हाला तिकडे गेल्यावरती डायरेक्ट दाखवणार स्पॉट. काय डायरेक्ट गेल्यावरती आहे की नाही. हो, आता आंघोळ बिंघोळ करतो. ह्याची आंघोळ झाली, फक्त आमच्या दोघांची बाकी आहे. ते पण लाईट गेली म्हणून थांबलेलो आणि मी तर वर्कआउट करतो. हिने ऍपल ज्यूस बनवलाय ना, पिणार आहे. कचा जेवणार नाही मी आता. ऍपल ज्यूस डायरेक्ट आंघोळ्यात आलोय. गाईस फायनली आता आम्ही निघालोय आणि वाजलेत आता 1:30. मी कधीपासूनच्या मागे लागलेलो, पण आमचा कृषी पण झोपला. सकाळी लवकर उठला तो पण आत्ताच झोपलेला. मग आत्ताच वेळ भेटला निघायला. बघूया, जी गाडी निघाली तर कुत्रे पण निघाले बघा. ते बघा ते बघा ते बघा. आई आम्ही आता निघालोय मस्तपैकी. काय पाऊस पडतोय यार, लवली. काय बोलते? एकदम वाव, लवली. एकदम. आणि हे बघा, हे काजू आहे ना, काजू खातायत ना ते. काजू दाखव आपला. हे आपल्या घरातल्या, आपल्या फार्म मधले काजू. गीर वगैरे आहे ना, हे आपल्या फार्म मधले. ऑर्गॅनिक, ओरिजिनल. याची माहिती घेऊन करायची असेल तर आमच्या युट्यूब वरती ह्याचा पण एक व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि बघू शकता. आणि जर कोणाला पाहिजे असेल तर प्लीज आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आम्ही नक्की त्यांना सांगू की काजू कसे आहेत, कोणत्या क्वालिटीचे आहेत. आणि क्वालिटी बाई प्रश्नच नाही, अप्रतिम आहे.
दे ना कृषी, मला भूक लागली. तुला देते. शिव हिबा आई बा आई हिबा आई ए काय खाते वजस्वी वजस्वी दाखव ते पोरं दाखवायसाठी ते तुझे काय चालू आहे खरंच. किडी घाली वरू हे नको ओंकार येईल तो मस्करी करू नको. ओंकार ते वानर आहे, वाकड पण नाहीये ते, लक्षात ठेव. तो गाईज आम्ही आलोय. हा बघा हे बघा एक नंबर वाटते ना ग. अरे हा रे पकडू हे बघा. खाली बघा इशू कुठे आलो. हे बघ काय हे बघ हे बघ इथे बघ हे बघ खाली गाईज हा व्ह्यू बघा काय व्ह्यू आहे. इशू बिचारा पावसात घेऊन आलोय. काय करणार व्ह्यू तेवढं चांगलं आहे तर त्याला दाखवतच होतं ही साईड. काय बोलते तर भाई तू एंट्री होती आणि ऑलरेडी आतमध्ये आहेत वाटतं. ओ कृषी का कृषी बीच बीच काल आकाशात बघितले अलीकडनं दिसतो. काल ॲक्च्युली आमच्या घरातून बघितलेला तर सनसेट होता. त्या सनसेटमध्ये मस्त असं एकदम इमॅजिनेशन करायला गेलं तर असंच वाटत होतं की बीच आहे, समुद्र आहे, कोकण असं प्रॉपर वाटत होतं. आणि आता आम्ही इकडे आलो ना परशुराम मंदिराकडे तर तिकडनं पण असं समोरच व्ह्यू दिसतोय. तुम्हाला दाखवते झूम करून दिसत असेल व्यवस्थित तर सेम इमॅजिनेशन तसंच आहे. ठीक आहे बघू शकता तुम्ही. तो गाईज आता मी निघालोय. इथे आहे बघ काहीतरी खायला आणि आता डायरेक्ट परत घरी जाऊ आणि भूक लागली आहे. काय खायला आहे का बघूया. कसं आहे विजय. आता मी निघालोय. लावतो आणि कुठे जायचं आता. अरे आता जायचं कुठे. घराच्या बाहेर पडलो तर कुठे जायचं. मला बोललास ना तुझ्या वेळेला घेऊन चाललंयस म्हणून. कुठे बाहेर बाहेरच तर रे. म्हणजे कुठे काय आता पाला पाचोळा खाऊन झाडाची पानं कोकम खाऊन. सरबत पिलेलं मी एकदम अप्रतिम. हा कोकम सरबत ते पियायला खायला खायला कुठे जाऊया सांग.
तो आपला चायनीज वाला हो, Chinese. अरे आपल्या रस्त्यावर लागतो ना तो. भरपूर हा कंटाळा मला. आय वॉन्ट फिश. क्लायमेट बघ यार. क्लायमेट. फिश फ्राय. या क्लायमेट मध्ये फिशिंग करतात, फिश फ्राय नाही करत. सांग जरा बाबाला. तुझं तर काय आहे चालू ठीक आहे आता? चल, तू याची मनोकामना पूर्ण करतो. तुला फिश फ्राय खिलवतो. हा 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 काय माझा दोन्ही नवरा होता काय. 7 जण आज भेटू दे. या जन्मी तर बघ. एक फिश साठी 7 जन्म म्हणजे. त्या फिशची मेहनत आम्हाला माहिती की आम्ही किचन मध्ये असतो, आम्हाला माहिती ती फिश तळायला सो गाईज चला मी आपला ब्लॉग बघितलं, माझ्या पुढे. चला आता दापोलीमध्ये जाऊया आणि तिकडे बघूया काय भेटलं आता. मी फायनली तिकडे झालो, चायनीज खायला झालो. ही मॅडम मच्छी होती काय नाही. आम्ही तिकडे झालो चायनीज खायला, कारण की मॅडम एवढा अर्धा तासाच्या रोडमध्ये. पण मग शेवटी इकडे झालो. जे मी आधी ऑप्शन दिलं तिकडे झालो. झालं आता जेवण बिवण झालं, सामान बिमान घेतले, पण आम्हाला दूधच कुठे सापडे ना, कुठे भेटे ना. हे भावा असंच असतं आमच्यासोबत, असंच होतो बाई. हा बघा फुल मजानी नाही. खिडकी उघडली, राहत नव्हता, आता खिडकी उघडली आहे तेव्हा राहिलाय तो. आम्ही घरी आलो. आधी पळाला. ओके मॅडम ओके. सगळे उठले आता, नाश्ता बिष्टा झालाय मस्तपैकी. हिला काय खाताना बघितलं काय, काय खाल्लंस का करून. तुझी मेजवानी चालू आहे इकडे. हॉर्स कुठे, हॉर्स 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 है, हॉर्स क्या है. नमो नमो ए नमो नमो कर. आता उठलाय. हा बघा कोल्हापुरी ठेचा घेतलेला आहे, दोन्ही चपाती सोबत रेमटवल आहे. पण फटे तिखट पण आहे. आणि मॅडम बघा फुल हिपॉपर आली आहे. राईस हा एक ऑमलेट मार्के दाखव. हा बस झाला. आणि आता आम्ही पाखरं मारणार जेवल्यानंतर, आणि ऑलमोस्ट मारले पण आहे ते बघा. आई जेवढा कोकणला पाऊस आहे तेवढंच पाखरं पण आहे. या बघा, या बघा इथं पण आहे. लय पाखरच पाखर आहेत. हे बघा होतं एक बरोबर. ते राहायला देतात तेच मोठी गोष्ट आहे ना आपल्याला. वा वा वा. हा बघा ठेचा घेतलेला मॅडमने. ठेचा कसा दिला माहिती हा हे बघा. आता बघा कसा येईल बघा. ती बाबा जाऊ दे त्याला लगेच इकडे. आता बरं वाटतं.
गाईस आजचा ब्लॉग इथेच संपला. आजचा ब्लॉग इथेच संपला. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बाय बाय कर. बाय बाय. बाय बाय.